आज गुरु आणि हे शिष्य हे नातं आमच्या गुरुजींनीच ठेवून जातं. गुरु आणि शिष्य ही नाती नाही तर गुरु आणि शिष्य ही नाती नाही. काय आहे तुमच्याचा जो चांगला गुण आहे तुम्ही घेणार आणि माझ्याचा जो चांगला गुण आहे तो तुम्ही घेता. येणार गुरु शिष्याचं नातं. मी काही तुम्ही सांगितलं तुम्ही होईच म्हणता काय त्याला गुरु म्हणाय. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी चांगल्या चांगल्या गुणाचा संग्रह कर. मग ते लहान गुण असतो त्याचा गुण चांगला असतो तो आपण घ्यावा. 1400 वर्षाचा चांगदेव आणि 5 वर्षाची मुक्ताबाई उपदेश करते. वयपर्यंत कुठंच जेवण नाही. 1400 वर्षाचा चांगदेव माझा आणि चिमुरली 5 वर्षाची मुक्ताबाई त्याला उपदेश करते. वयपर्यंत ज्ञानाचं काय सांगताय. असा ही पूर्व सुकृत त्या लोकांचा. कोणाच्या 1400 वर्षाच्या चांगदेवाची मुक्ताबाई गुरु झाली. कोणाला कधी ज्ञानाची प्राप्ती होईल अजिबात सांगता. ह्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे. एकच काम करायचं ते 9वा अध्याय आणि 22वा श्लोक आणि त्या पद्धतीने आपण त्याचं ह्याच्यामध्ये काय आहे बरेचसे विषय ह्याच्यामध्ये आपण फक्त आगापावता सेवा करायची जेवण करायची आपली गुरु पौर्णिमा समर्पित झाला असं करायचं. आणि हे जेवण कसं असते हे तुम्हाला मी गुरु ही व्याख्या मला आवडत नाही. माझ्या गुरुजीचं स्वतः गुरु म्हणण्याला आवडत होतं. ते माझे गुरु देव चित्त काढले ते माझे गुरु कधीच आवडत. फक्त ते काय म्हणायचे तुमचा गुरु तुम्हाला आहे आणि तुमचं जे आहे ते मला पाहिजे. माझ्याजवळ तुमच्याजवळ साधा आणि सोपा मार्ग चालाय. अडचणीत कुणाला चालायचं. शेतीवर नावी समाजमाहिती माझी 12 ग्रंथ तोंडपाठ 12 ग्रंथ तोंडपाठ शाळा नाही पण 12 ग्रंथ तोंडपाठ होती त्याला. कारा माता वेलांची उकार सगळं सांगायचं पण शाळा नाही. मग येण्यापैकी वेद वाटवण्याकच आहे का नाही तोच येणार. पण वस्तुस्थिती कशी अगदी त्याला वाहून घेतली. त्याला शरीर सगळं झुकून देणार आयुष्य सगळं त्याने वाहिलेलं होतं. आणि अशा पद्धतीने ती एकांतमध्ये असे बसत असताना एकांतमध्ये बसत होतो. आणि ज्यावेळेला हे एकांतमध्ये बसायचे एकांतमध्ये ज्यावेळेला बसायचे त्यावेळेला स्वतः एक अर्धा हात उंच होतो. ते माझे गुरु स्वतः आणि विशेष म्हणजे बडे बडे लोक त्यांच्यावर शिकायला येतात. धोपाट होती कराची धोपाट होती. संत पुठाले केशवराव जाधव रामचंद्र वाळिंबे अशी बरेच त्या काळचे लोक यायचे शिकायले. पण त्यावेळेला प्रवचन वेळ कशी असायची 9 ते 12 सगळं जेवण वेळ व्यापार नोकरी सगळं झालं म्हणून 9 ते 12 त्या काळची शिकण्याची पद्धत तशी असते. आम्ही माझ्या गुरुला 20 वर्षे आणि अशा तत्वातून काय 20 वर्ष शालेय जीवन मी होतं. लग्न झाल्यानंतर झालं सगळ्या पद्धतीने असं आहे हे तत्व अंगीकार. पण एक नेम त्याचा होता. एक नेम असा होता तो त्यांच्या गुरुजीने त्यांना सांगितलं. देवदत्त शास्त्री माझ्या गुरुजींचे गुरु देवदत्त शास्त्री थोडासा त्यांचा गोठवार तुम्हाला करावाच लागणार आणि त्यांची माहिती तुम्हाला असणं गरजेचंच आहे. हे पहिल्या सुरू हे कुमट्याचे कुमठं सगळं गाव त्याला कोणी ओळखत नव्हतं कोण होतं. त्यांची आत्या होती म्हैशाळा. आईवडील सगळे वाले कोणीच नाही त्याला. मग गेले म्हैशाळा. त्यावेळेला तिथं 11 वर्षाचं मी होतो. म्हैशाळा गेले तिथं मसाला खायला त्यांना ठेवले एका माणसाला.
माणसाकडे 11 वर्षाचे ना म्हणजे 11 वर्षाची वय म्हणजे गुरं राखायला. मग गुरं राखायला जाताना काय करायचे? त्या पोराचे म्हणायचे तुम्हाला प्रभू रामचंद्र माहीत आहे का, तुम्हाला कृष्ण माहीत आहे का, अशा त्यांचे ते गप्पा मारायचे. ती पोरं काय करायची, भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाचा नाव करतो त्यांच्यापाशी निघून जायची की एकटीच बसायची. वस्तू तिथं सांगतो झालं. असं करत 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 राम मंदिरपाशी, आता सांगलीचे राम मंदिर आहे, त्या राम मंदिरपाशी देवदशाची मंदिर होती आणि ते संस्कृतचे प्राध्यापक होते. विलिंगडन महाविद्यालयाला ते संस्कृतचे प्राध्यापक होते आणि त्यांचा सगळा शिष्य परिवार त्या राम मंदिरमध्ये कथा ऐकायला बसले आणि हे विचार केले. त्या कथेमध्ये काय होतं, रामायणा विषय चाललेला होता, किष्किंधा काळ हा विषय तिथं चाललेला होता आणि त्याच्यामध्ये आमचे गुरुजी वैष्णव बाकीचा अर्थ सांगणारे लोक बोलले. त्या वर्णनामध्ये काय होतं, ती त्राटिका राक्षसी जी होती, त्राटिका राक्षसीनं समजून घ्या काय परमार्थ आहे समजून घ्यायला पाहिजे. त्या त्राटिका राक्षसी जी होती तिची स्तन 10 योजनाला म्हणजे इथं सांगलीपर्यंत ही दोन्ही स्तन 10 योजनाला. मग आता ती बाई केवढी असली पाहिजे, त्याला तांदूळ किती असला पाहिजे. मग हे लगून म्हणले माझ्या ज्ञानावर असं सांगितलं असं पाहिजे, ते उठून लगून गेले मागायला. असं कथा कोण ऐकत बसला पाहिजे, लबाड सगळं ठोबाडी, पण त्याच्यात उदाहरण कुठं काय असं नसलं पाहिजे. म्हणजे हे उठायला आणि लगोलगे देवदेशाची तिथी घाल. विषय कसा असतो लक्षात ठेवा. सापडले मी तर जाता गमता मस्ती तुझं गाणं ठेवी लक्ष होईल. एकमेकाचं संधान नसतं, एकमेकाचं संधान सगळ्याकरता. एकमेकाचं संधान सांगण्याकडं काय असतं ह्याची लोकांना सांगायचं पद्धती. हे रामायणामध्ये लिहिल्यानं मला आवडलं नाही म्हणून मी म्हटलो देवदशाचे बसले तिथं. अरे का तू एकटाच का उठून बाकीच्या माझं काही मला नाही म्हणजे आवडलं. त्राटिका राक्षसी केवढी तिचे थांबलं लांब किती काय भय आहे का काय असलं लबाड म्हणून सांगतो बरोबर आहे. म्हणजे ते देवदश शास्त्रीमध्ये बेकारच आहे. हिज हायनेस राजा चित्तामणराव पटवर्धन यांचे ते गुरु होते लक्षात घ्यावा. गोनी दांडेकर वगैरे इतिहास प्रसिद्धकार गोनी दांडेकर त्यांच्या सगळे ते लोक असायचे. गेल्यानंतर म्हणजे तुला मग काय पाहिजे, मला हे कथा नको, मला कथा नको, ओळख नाही काहीही नाही. फक्त तेवढ्यात तो उठल्यानंतर फक्त ते म्हणजे तो एवढा माझा तू हे सांगितलं आपण सगळे लोक बसले बसल्यानंतर तू एकटाच का उठला बस काय नाही बसणार. म्हणजे दोघांनी बाजूला फिरून घेतला. तेवढ्या सगळे होतं त्यांची पोती संपली पुण्यवजा करून ती ऐकायची म्हणून नव्हतं तसं झालं. त्या एवढ्या लोकांतून देवदशाची त्यांना ओळखलं. कसा ओळखलं आणि कधीच ओळख नाही. पहिला दिवस होता तो माझ्या गुरुजीचा देवदशाचा पहिला दिवस होता तो. म्हणजे तू सांगलीला मारुती रोडला सरळ नोबत वाड्यात बरोबर 4 वाजता येईल. देवदश शास्त्रीने जिथं राहण्याचं आपलं ठिकाण होतं ते माझ्या गुरुजीनं सांगितलं. ओळख गुरुजी काय नाही त्या दिवशी नुसतं एक क्षणाचीच ओळख, पण त्याने पारखलं. हे पारखाची गोष्ट जास्त फार वेगळी आहे. ओळखीला आणि धन्यत्व संसार माणसातच देव आहे, माणसातच देव आहे, दुसरीकडे कुठं उरकू नका. पण आमचं ते देवत्व बघण्याचे आमचे डोळे नाहीत, आमची वृत्ती तशी झालेली नाही आणि आम्ही त्यापर्यंत गेलेलो नाही. म्हणून आम्हाला हे निंदा प्रकारचं बघतो. एवढ्या वेळ ते काय म्हणते बरोबर 4 वाजता सरनोबत वाढ येते. सरनोबत वाडा वेलणकर औषधाच्या पुढच्या बाजूला
त्याचा सन्मुखत्वाड आहे आणि तिथे म्हणे किती वाजता तुला 4 वाजता त्यांनी सांगितलं 4 वाजता गेली. त्याला काही सन्मुखत्वाडा माहीत नाही काही नाही. माझ्या गुरुजींचं वर्णन चाललं देवदेशाची त्यांची गुरु होण्याच्या अगोदरची त्यांची स्टेप सांगतो लक्षात ठेवा. गे सर्वद्वारा उभं केला 4:30ला गेले. 4:30ला गेल्यानंतर मी घड्याळवर सारखं पहिले करायचं सांगायची की त्याला 4 दादा दुसऱ्या दिवशी परत गेले 4ला 2 मिनटं कमी असतात वाजलंय किती 2 मिनटं घराला जाऊन त्यामध्ये ताव होता. तुला सांगितलं 4 वाजता आत्ता तुला माझ्याशी सोडत आहे. पहिली वेळ कधी पोरीची ओळख नाही कशा गाठी भेटला स्वतःचे लक्षात ठेवा. हे एखाद्यालाच बरं का सर्वत्र नाही. आत्ता अक्षुणी सैन्य असताना एकट्या अर्जुनाला सांगायचं कारण काय तसं वैराग होतं त्याच्या ठिकाणी. नाही तर राज नको मी मला राज नको काही सुद्धा नको आता तीव्र वैराग त्याच्या ठिकाणी नको म्हणून अर्जुनाला घेत असायला 4ला गेले. 4ला गेले म्हणजे कसे गेले त्यांच्या ते माडीवर राहत आणि त्यांच्या घरा म्हणजे वर जाताना 9 पायऱ्या होत्या 9 पायऱ्या आणि तेव्हा पूर्वीची लंबकाची घड्याळ होती. त्याच्यावर त्यानं काय केलं तर 8व्या पायऱ्याबरोबर बसते. टोल 4ला पडला डोकं हा आत्ता बरोबर तो आला आता बरोबर अडचण काय 2 वेळा पाठवलं 3ऱ्या बरोबर टोल पडल्यावर आत आल्याबरोबर काय म्हणतो ही ज्ञानेश्वरी घे मला शाळा नाही नुसतं तू बोट फिरू नुसतं तू त्याच्यावर बोट फिरू तुला वाचाव बोट फिरून किती दिवसात देतो म्हणजे 6 महिने देतो. आज 6 महिने देतो म्हणतो तू हे शिकणार कधी आणि लोकांना तो ग्रंथ सांगणार कधी लोक प्रबोधन करणार कधी 6 महिने मग सांगा तू 3 महिन्यात यायला पाहिजे 3 महिन्यात यायला पाहिजे ती बी 4ला यायला पाहिजे. तुम्हाला अख्ख्या भारतात कोण सांगणार नाही लक्षात ठेवा. भारतात कोण सांगणार ही जी मी आता गोष्ट जी बोलतोय अनुग्रहित माणसं कशी असतात प्रेरित माणसं कशी असतात गुरुकृपेची माणसं कशी असतात आणि पूर्व सुकृत कसं असतं प्रारंभ कर्म संचित आणि क्रियमान या 3 कर्माला काठ मारून पुढं माणसं कशी जातात हे जो उदाहरण चाललंय मला हे सगळे लोक जागे असतात माझं बघा जाग्या आणि दृष्टांत ऐकावा कुठे मनाला आपण कुठेतरी कठोरता निर्माण न करता आनंदी वातावरणामध्ये ते ऐकावं. जा मग 4 वाजता गेले सगळं झालं ज्ञानेश्वरी ठेवली आणि 3 महिन्यात याचं ठरलं त्यांना परत यायचं. मग त्यांनी कुठं ही मोठं करायला कार्यक्रम कुठं चालू केला अंकलीच्या कोलाखाली जी बडीच असतात त्याच्याकडे कोल्हापूरला जाताना अंकलीचे जे पूल आहे आणि पुढंमध्ये जातात त्या ठिकाणी 3 महिने काळ तिथं पोटाला काय करतो ते दाढी करायची तेवढं जाणं तिथं खायचं तिथं लोक पूर आल्यानंतर त्याच्यात वाचा बाजूला कारण पुराचं पाहिजे तिथे पूर बसायला की तिथं चिपळ करायला तिथंच बसायचं. तपश्चर्याचं फळ सांगतो लक्षात ठेवा. हे तपश्चर्याचं फळ काय असतं हे जर तो मोजून करतो जा एवढ्यामध्ये 3 महिन्याला 1-2 तास कमी पाहिजे 3 महिने पूर्ण व्हायला 2 तास कमी पाहिजे पुन्हा 4ला जायचं आणि हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. 4ला सगळं संपलं त्याचा त्यांनी विचार केला अरे अजून 1 तास 2 तास राहिले आणि मला यातला काहीच होत नाही आणि मला तर 3 महिन्यामध्ये या सांगितली ती विचार होत असेल मला अजून काय केलं आणि त्यांनी तर सांगितलं की 3 महिने तुला बोटं फिरून तुला वाचा होईल अनुभूती काय कशी त्या होती कारण 3 महिन्यातून 4 वाजता गेले 4 वाजता काय म्हणे काय म्हणे पुंडली गवरदान श्री ज्ञानदेव
विषय चालला आहे देवदत्त शास्त्री आणि कोमटेकर गुरुजी यांचा इतिहास सांगायला असं आहे. ऐकू येतं का तुम्हाला ते? काय येते मोठ्यानं जा मोठं म्हणजे तुम्ही मला कसा आता जो माझा विषय चालला आहे ते गुरुजींचा आणि देवदत्त शास्त्री यांचा समागम कसा झाला म्हणजे गुरुजींच्याबद्दल माहिती सांगायला पाहिजे. हरिजनचा जरा काढायला पाहिजे. काय सांगू पटकन आता जो विषय चालला आहे विषय काय हा देवदत्त शास्त्री देवदत्त शास्त्री देवदर्शन हा, हा. आणि गुरुजींचा परिचय कसा झाला त्याचा इतिहास सांगा. बरं बरं सांगा. हा सांग पाय इकडे सोडायला खुर्ची खुर्चीवर हा खुर्ची काय असू मग आले म्हणजे 3 महिने पूर्ण झाले. 3 महिने पूर्ण झाल्यानंतर देवदत्त शास्त्रींच्या घरी आले बरोबर 4 वाजता. 4 वाजता आल्यानंतर अजून तरी म्हणजे मला काही ज्ञान नाही काही नाही वाचायला येईल म्हणून सांगितले. मग सत्पुरुषांचा बोल खरा खोटा कसा ठरला असं मनात विचार करत होते. एवढ्याच 4 वाजले आणि आले सुरू केलं. ओम ब्रह्मचार्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्वविद्या असे 9 वाजले. तोंडपाठ लक्षात ठेव काय चाललंय न थांबता डायरेक्ट 3 महिन्यामध्ये कशी कृपा झाली असते पाहिजे असे संपूर्ण ज्ञानी म्हणून दाखवते. गुरु कृपा साहेब एवढं प्रगल्भ आता म्हणजे तू जवळजवळ 12 वर्षे त्यांच्याकडं हा ज्ञानेश्वरचा अभ्यास 12 वर्षे त्यांनी केला. देवदत्त शास्त्री महाराज यांच्याकडं माझ्या गुरुजींनी 12 वर्षे त्याचा अभ्यास केला. पुन्हा थोडक्यात बसवा. पुन्हा त्याच्यानंतर काय झालं देवदत्त शास्त्रींनी माझ्या गुरुजींनी सांगितलं की तुला ह्यातला एक दर्दी माणूस कोणता भेटेल ह्यातला एक कोणी मनुष्य हुशार यातला एक कोणी माणूस भेटेल तुला जर 2-4 वर्ष जायला पाहिजे. प्रसंग कसा आहे तुम्हाला ते अनुभव सिद्ध बोलणं. मग आता ते वाढले देवदत्त शास्त्री वाढले आणि त्यांनी सांगून काय केले 4-5 वर्षांनी तुला ह्यातला एक हुशार ज्ञानी मनुष्य ब्रह्मभूत झालेला असं एक तुला 4-5 वर्षांनी भेटेल. दिशा सांगितली नाही घर सांगितलेलं नाही गाव सांगितलेलं नाही जात सांगितलेलं नाही पण तुला एक भेटेल. बघा मग वसले हे सायकलून जात होते पंढरपूर हे सायकलून जात होते गुरुजी. आणि एक वसल्याचा परशू नावाचा मनुष्य कुच्चीमध्ये बसला. तो आपलं आंघोळ तेव्हा मोठावर आंघोळ करून बसला. त्याने सांगितलं होतं 5 वेळा वाचून पुन्हा बाबा तू व्यवहार कर. तो हिंदी सायकल तिथे गेली. सायकल गेल्यानंतर म्हणजे काय वाचता तर ज्ञानेश्वर वाचतो. हां मग मला एका ओवीचा अर्थ सांगता का
माझ्या त्या परसो नावाच्या माणसाला विचारलं तुम्ही असा वसरण्यात होतो आणि ही मी पंढरपुराला सांगितलं देतो ते म्हणजे येऊ देत पंढरपुरात आल्यानंतर तुम्ही आणि वसरल्याला या तुम्ही वसरल्याला या पंढरपूरची वारी केली पण तुमच्यात आले तो आपल्या वसरल्याला घ्या मी ह्याला रुकूक लागली ह्याला रुकूक लागली आज 2-4 वर्ष झाली अजून कसं काय भेट झाली सत्पुरुषाचा शब्द पोटात ठरतो काय म्हणून याने काय केलं गेले हुडकत गेली त्या ह्याला व सगळ्याला गेले 3 दारणं होती पहिल्या शेवटचं दारणं भगवान श्रीकृष्णाची होती ते दार लावलेलं पुढच्या ह्याच्यात स्वयंपाक ते दार लावलेलं आणि पुढच्या ह्याच्यात दार स्वयंपाक ते बी दार लावलं आणि आज मात्र भगवान श्रीकृष्णाची पूजा करत बसली ह्यांनी नुसतं असं दार ठोठून दार उघडलं अरे त्यांनी सांगून 5 वर्ष झाली तो आत्ता आलाच काय कसली कृपा असली पाहिजे त्यांनी सांगून 5 वर्ष झाली आणि तो आत्ता आलाच काय कशी चिन्ह असते पाहिजे चिन्हानं चिन्हांकित झालेली माणसं चिन्हानं चिन्हांकित झालेली माणसं तुम्हाला ते चिन्ह दाखवू शकतात त्यांच्यावर सुद्धा एक 10 वर्ष काय प्रल्हाद महाराजांच्याकडे त्या प्रल्हाद महाराजांनी सुद्धा सांगितलं अनेक तुला कोणतं माणूस मिळते कशी परंपरा ती ही गुरुजींची परंपरा सांगते लक्षात ठेवा अजून एक कोणतं माणूस भेटले आता कुठे भेटतं कुणाचं फक्त तुला एका उभे करता तो माणूस भेटणार जा गेली आस्थ्याच्या बाजूने गेली आस्थ्याच्या बाजूने गेल्यानंतर तिथे एक पारिसांना माळी म्हणून केराची पाठी टाकण्याकरता उकडवर राहतात गावाच्या बाहेर आणि सायकलवर चालले आणि गेल्यानंतर आहे आज तिकडे कुठं चाललं मीच घेतो तिकडे घेतात चाललं तो मीच आहे मी म्हणजे आज त्यानं सांगितलं का नाही एकावरून करतात तुला याला ती मीच आहे पारिसांना माळी माझं ती माणसं तिथंच बसली दोघं मी तिथंच बसली उकंड्यावर ती मी विजयावरती ती माणसं आणि बसल्यानंतर म्हणजे बसत हा इथं कसं बसलं नाही इथंच बस ते सांगायला सुरुवात केली ती एका वेळेचा अर्थ चालत पायसानं माझ्या घरचं कोणतं बोलवून घे माझ्या घरचं कोणतं बोलवून घे मी आता जाणार तुझीच वाट बघत होतो धारणा कशी असते बघा त्या नातवाला बोलून नाही बोलून घेतो तर तुझ्या किती तू मारलं म्हणते तुला म्हणून माझ्या घरचं कोणतं बोलून घरचा म्हणजे बोलवलं ना तू गाठ पडली खरा जाय ती केराची पाठी तिथं असे अनुग्रहित माणसं आहेत लक्षात ठेवा एकाला आता कसं आहे नामाचा तुका ज्ञानाचा एका हे अनुग्रहित लोक आहेत अनुग्रहित असल्याखेरीज परमार्थ खऱ्या अर्थानं सुटत नाही अनुभूती पाहिजे अनुभूतीशिवाय साधनं करत नाही आता ही अनुभूती कशी 9 अध्याय आणि 22 वर्ष